नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही आलो आहे सिद्धटेकला आणि आम्ही सकाळी खूप लवकर आलो आहे. 5 वाजलेत आता. आम्ही सकाळी 4:30 वाजताच पोचलो आहे. आता मंदिरसुद्धा ओपन होतं आहे. सकाळी लवकर आमचं दर्शन होणार आहे. तुम्हाला आजूबाजूचं ठिकाण दाखवते सगळं. आमचं सिद्धटेकचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे रांजणगावला जायला. तर खूप मस्त दर्शन झालं. 5 मिनिटामध्ये अजिबात गर्दी नव्हती, कारण आम्ही सकाळी खूप छान दर्शन झालं. फर्स्ट म्हणजे आम्ही त्याच्यामुळे लवकरात लवकर दर्शन भेटलं आम्हाला. पहिलं दर्शन आमचंच झाले ओपनिंग करता खूप भारी वाटलं. आता चालू आम्ही रांजणगावला. हां चला. नवीसाठी नवीन फोन घेतलाय. टाकीन तोडून फोडून, हात कुणाला लावून देणार नाही. बोलतोय नानू स्वरांशला फोन लाव. स्वरांशला फोन लाव. बोल बोल. हॅलो. बोल. नको म्हणा. खुश झाले किमू एकदम. गेम फोन लाव. दाब बटन, दाब बटन. हा बटन दाब. अच्छा दाब वेळ इथं दाबा. दाबा फोन लावून देते बघ. ते चालू झाली. चल बाबू चल लवकर. गणपती बाप्पा. कालो कसली दिसतोय. थंडीने ते आपले चेहरे काळे पडलेत रे. काय बोलतेस मग? अरे पप्पा गोरा दिसतोय. तू पण गोरी दिसतेस. दिसते का? नाही बघू माझ्या चेहरा बघ. तर गाईज आता आम्ही पोचलोय रांजणगावला. महागणपतीला दर्शन वगैरे आमचं झालं. इथे पण आमचं लगेच 15 मिनिटात दर्शन झालं, कारण आम्ही सकाळीच 5 वाजता आलोय. तिकडचं दर्शन आमचं झालं सिद्धटेकचं, आणि लगेच इकडे रांजणगावचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय मोरगावला, मोरेश्वरला. बघा इकडे मागे मंदिर आहे. हे वाला समोरचं मंदिर आहे. सॉरी, माझं थोडंसं हातामध्ये फरक दिसेल. हे वालं मंदिर आहे. हे वालं हे. तर मग हे आमची सगळी फॅमिली आणि हे डाकू आमचा. तर गाईज आता आमचं रांजणगावच्या महागणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. गाईज आता आम्ही आलोय मोरगावला मोरेश्वरचं दर्शन करायला. इकडे खूप जास्त गर्दी आहे, कारण आता दुपार व्हायला आली आहे. दोन गणपतीचं दर्शन छान झालं, पण आता इथे आम्हाला खूप मोठी लाईन मध्ये थांबा. आता इकडं फ्रीमध्ये झालं आमचं. शेवटचं आहे ना थोडंफार तरी. शेवटचा गणपती रहेंगे लाईन में. खूप मोठी लाईन आहे गाईस. खूप वेळ लागेल.
इथे बघ रांजणगावला काय लिहिलेलं तिथे. गणपती बाप्पा मंगल